शून्य महाभारत भाग 7. कौरव आणि पांडव हे एका अर्थानं माझे पुत्रच होत आणि उभयतांवर मी प्रेम करतो ही वस्तुस्थिती आहे. आणि माझे शिष्य आपापसात युद्ध करायला निघाले असता गुरुचे मन भावना कल्लोळाने गजबजलेले असणार हेही निश्चित. हे द्वारकाधीशा, पुत्रानं आशीर्वाद मागितला तर विजयी भव असे म्हणणे शास्त्रसंमत आहे हे तूही जाणतोसच. परंतु इथे शिष्यरूपी पुत्रातच संघर्ष असल्याने, या युद्धात कोणा एकाचाच जय संभव असल्याने उभयतांना विजयी भव असा आशीर्वाद दिला तर एकाला तरी दिलेला आशीर्वाद असत्य ठरणार आहे हेही निश्चित. अशा अवस्थेत आशीर्वाद खोटा करणे हेही गुरुस अहितकारी आणि कीर्ती कलंकित करणारे ठरेल हेही तेवढेच सत्यवचन. आणि म्हणूनच या युद्धात कोणाचा जय व्हावा असे मला वाटते, हा जो प्रश्न तू मला विचारला आहेस त्याचे उत्तर निश्चितच अवघड आहे आणि हे सुद्धा तू जाणतोसच. बरं, मी जसं सर्व शिष्यांवर प्रीत करतो तेवढीच प्रीत माझे शिष्य माझ्यावर करतात की काय हाही प्रश्न महत्वाचा आहे. कारण जर एखादा शिष्य माझ्यावर प्रीत करीत नसतानाही माझा आशीर्वाद मागत असेल आणि मी फक्त द्यायचा म्हणून विजयी भव आशीर्वाद देऊनही तो शिष्य पराजित झाला तर माझ्याकडे खोटा आशीर्वाद दिल्याचे पातक येणार नाही. आणि आता हे पहा करुणा करा, दुर्योधन माझा द्वेष्टा असता तर त्याने मला या युद्धात पांडव माझे प्रिय शिष्य आहेत हे ज्ञात असतानाही सहभागी करून घेण्याचे ठरवले नसते. कारण हे दयामय प्रभू, जी व्यक्ती आपले अहित चिंतिते, शत्रुपक्षाचे यश अपेक्षिते, अशा व्यक्तीने आपल्या पक्षाने लढावे असे अपेक्षणारा एकतर मूर्ख तरी असला पाहिजे किंवा स्वतःच्या नाशास तो आमंत्रण देतो आहे असे तरी म्हणावयास हवे. किंवा यापुढे जाऊन त्या व्यक्तीवर राजाचे निरातिशय प्रेम तरी असले पाहिजे असे मला वाटते. आणि दुर्योधन मूर्ख नाही हे तू जाणतोसच. कोणत्याही अधिकृत पदावर नसतानाही ज्याने सूतपुत्र कर्णास राजा बनवले, आपल्या धाकट्या भावांना एका मुठीत ठेवले, राजा धृतराष्ट्रावर प्रभाव कायम ठेवण्यात यश मिळवले, त्याला मूर्ख कसे म्हणता येईल? बरं, त्याला आत्मनाशाची आस आहे असेही मला म्हणता येत नाही. कारण उलट पक्षी दुर्योधन लोभी आहे असाच प्रचार आजवर झाला आहे हेही तू जाणतोसच. आणि सारे कळूनही आत्मनाशाची आस बाळगणारा मग अतिज्ञानीच म्हणायला हवा, आणि दुर्योधन तर तसाही नाही. अन्यथा पांडवांना राज्याचा हिस्सा मिळू नये यासाठी त्याने आजवर एवढ्या कृत्या केळा लढवल्या असत्या. तेव्हा तो सुज्ञ आहे. आणि असे असूनही जर मी पांडवांचे हितचिंतित आलो आहे हे ज्ञात असतानाही जर तो स्वतःच्याच पक्षात राहून मी युद्ध करावे हे जर अपेक्षित असेल तर त्याचेही माझ्यावर प्रेम असायला हवे. आणि मी त्याच्या पक्षाने जर युद्ध करणार असेल तर मी त्याला जय मिळवून देण्यासाठी निश्चित प्रयत्न करीन हा विश्वास त्याच्यात असला पाहिजे हेही तेवढेच खरे. पांडवांचे माझ्यावर प्रेम आहे हे तर सर्व विख्यात आहे. अर्जुनानेच माझा वैरी जो द्रुपद यास बंदी बनवून माझ्यासमोर आणून माझ्या वैराग्नीचे क्षमन केले आणि या यक्कश्चित द्रोणास पांचालाधिपती बनवून द्रुपदाच्या बरोबरीस आणून बसविले हेही सारे जाणतात. हे शिवाय अर्जुन हा माझा सर्वात प्रिय शिष्य आहे. कारण धनुर्वेदातील साऱ्या कला तो माझ्याकडून शिकला आणि त्यात निष्णात बनला. त्यामुळे गुरु म्हणून मला त्याचा खूप अभिमान वाटतो हेही खरे. धर्म, भीम, नकुल आणि सहदेवही माझे तेवढेच प्रिय शिष्य आहेत आणि त्यांना ज्ञानदान करण्यात मी कोणतीही कमतरता ठेवलेली नाही. शिष्य म्हणून मला जेवढा अर्जुनाचा अभिमान आहे तेवढाच सूतपुत्र कर्णाचा सुद्धा आहे. जेवढा अभिमान मला गदायुद्धात प्रवीण असल्याबद्दल भीमाचा आहे तेवढाच दुर्योधनाचाही आहे. त्यामुळे हे युद्ध दोन पक्षात होत असल्याने विजयी कोण झाला यास महत्व नाही. हे दयाघना, जो हरेल तोही माझा शिष्य असल्याने कारण अंततः माझ्या गुरुपदास काळीमा लागणार आहे हे निश्चित. आणि या युद्धात कोणा एका पक्षाकडून तरी
माझाही सहभाग असल्याने मी ज्या पक्षाकडून युद्ध करेन त्या पक्षाचा जर पराजय झाला तर माझे गुरुत्व अपयशी होईल, हेही तेवढेच खरे नाही काय? आणि हे गोपाला, माझी समस्या याहूनही अधिक गहन आहे. द्रुपदाने माझ्या संहारासाठी यज्ञ मांडला होता हे तू जाणतोसच. त्यातून धृष्टद्युम्न आणि द्रौपदीचा जन्म झाला आहे हे सर्व विख्यात आहे. धृष्टद्युम्न माझ्या मृत्यूसाठीच यज्ञातून अवतरला आहे आणि नियतीची शोकांतिका म्हण किंवा माझी नियतीवरील अटळ विश्वास म्हण. जो माझ्याच मृत्यूसाठी जन्मास आला आहे त्या धृष्टद्युम्नास मीच सारे शस्त्रास्त्र विद्येचे ध्यान दिले आहे. धृष्टद्युम्नही जो माझा शत्रू आहे तो माझा शिष्यच आहे आणि त्याच यज्ञातून निर्माण झालेली याज्ञसेनी द्रौपदी ही 5 पांडवांची पत्नी आहे. द्रुपदाने आपले सामर्थ्य पांडवांच्या मागे उभे केले आहे हे तू जाणतोसच. या साऱ्यामुळे माझ्या पुढची समस्या अधिकच जटिल झाली आहे. धृष्टद्युम्न माझा शिष्य आहे आणि त्याला वधण्यास मी समर्थ असलो तरी त्याच्या हातून मज मृत्यू यावा ही माझी नियती असल्याने मी त्यास कसा वधू? आणि शिष्यास वधणे हे पुत्र हत्ये एवढेच पातकी कर्म असल्याने मी ते कसे करू? आणि जोवर माझ्या हाती शस्त्र आहे तोवर मला वधण्यास या यच्च यावत विश्वास कोणी समर्थ नाही, हे वास्तव आहे, हेही तू जाणतोसच. परंतु अखेर धृष्टद्युम्न आणि माझ्यातील ही व्यक्तिगत गोष्ट आहे. युद्ध हे कोणा एका व्यक्तीसाठी नसते, ते राजाच्या हेतूच्या यशासाठी असते, हे शास्त्राचे गुह्य आहे. आणि जर मला दुर्योधनाच्या बाजूने युद्ध करायचे असेल तर ते माझ्या व्यक्तिगत यशापयशासाठी किंवा भाग्याने लिहिलेल्या नियतीसाठी नसून दुर्योधनाच्या हितासाठी करावे लागेल, हेही तेवढे शास्त्रमान्य सत्य. आणि समज मी पांडवांच्या पक्षात जाऊन मिळालो तर मला पांडवांच्याच यशासाठी प्रयत्न करावा लागेल, तेही निश्चित. परंतु त्यामुळे अजून एक विचित्र परिस्थिती निर्माण झाली होईल आणि ती मला विशद करायलाच हवी. मी पांडवांच्या पक्षास का मिळावे, हा माझा प्रथम प्रश्न आहे. पांडव माझे प्रिय शिष्य आहेत आणि ते नेहमीच माझे इष्टचिंतित आहेत, हे सत्य आहे. परंतु कोणत्याही पक्षास मिळताना जर मी उभय पक्षांचा गुरु असेन तर माझ्याकडे तेवढेच समर्थनीय कारण हवे. एकतर मला कौरवांचा पक्ष सत्य वाटायला हवा किंवा पांडवांचा सत्य वाटायला हवा. आणि सत्य एकाच बाजूने असू शकत नाही, ते कधी कधी दोन्ही बाजूंनी असू शकते. परंतु आपण मनुष्यांच्या जगात जगत असल्याने सत्य हे पूर्ण सत्य असू शकत नाही. माणसाचे सत्य हे नेहमीच थोड्या तरी असत्याने परिष्कृत असते. तेव्हा अधिक सत्य की कमी सत्य एवढाच फरक मानवा संदर्भात करता येतो. तेव्हा अधिक सत्य कौरवांच्या बाजूने आहे की अधिक सत्य पांडवांच्या बाजूने आहे याचा निर्णय एका मनुष्यानेच घेणे सुद्धा त्यामुळे तेवढेच अनिर्णायक असू शकेल. आणि मी सुद्धा मनुष्य आहे, तेव्हा माझा विवेक तुम्हाला कितीही योग्य सल्ला देत असला तरी शास्त्रार्थाने योग्य असेलच असे काही मी निश्चयाने सांगू शकत नाही. हे युद्ध सत्याच्या प्रतिष्ठापनेसाठी आहे असेही मला निश्चयाने म्हणता येत नाही. कारण जर या युद्धात विजय मिळावा म्हणून 2 अक्षयहिणी सेना तू पांडवांच्या सहाय्यार्थ दिली असेल आणि फक्त तू एकटा कौरवांच्या बाजूने असशील तर तुलाही नेमकी कोणती बाजू सत्य वाटत आहे हे नक्की करता आलेलं नाही, हे निश्चित. जर कौरव असत्य आहेत आणि जर हे युद्ध फक्त सत्याच्या प्रतिष्ठापनेसाठी असेल तर कौरवांच्या बाजूने मग एकाही सैनिकाने युद्ध करता कामा नये. नाहीतर 9 अक्षौहिणी सैन्य आणि त्यांच्या बाजूने युद्ध करू इच्छिणारे एवढे रथी महारथी असत्य आहेत हे सिद्ध होईल. किंवा सत्यासंदर्भात त्यांचा काहीतरी भ्रम झाला आहे असे म्हणावे लागेल. त्यांची कीर्तीही त्यामुळे कलंकित होईल. त्यांची संपूर्ण आयुष्याची तपश्चर्या असार्थकी होईल. तेव्हा या युद्धाचा आणि शाश्वत सत्याचे संबंध नाही असे मला निश्चयाने वाटते. धर्म हा सत्य असतो आणि जिथे सत्य नाही तिथे धर्म नाही, आणि येथे तर धर्म निश्चयाने दोन्ही पक्षांच्या बाजूने नाही असे मला म्हणावेसे वाटते. मग हे युद्ध कशासाठी आहे? राज्यलक्ष्मीसाठी? कौरवांकडून राज्य जिंकून घ्यावे या अनिवार्य आकांक्षेने पांडव युद्धात सज्ज आहेत, तर पांडवास आपल्या राज्याचा कणमात्र हिस्सा द्यायचा नाही या निश्चयाने कौरव युद्धात सज्ज आहेत.
हे युद्ध राज्यासाठी आहे, भूमीसाठी आहे, आणि या भूमीवर आपलाच अधिकार आहे हे उभय पक्षास वाटत आहे. आणि एखाद्या सीमित वस्तूवर 2 किंवा अधिक पक्ष अधिकार सांगू लागतात तेव्हा त्याचा निर्णय संहारक युद्धानेच होणार हेही तेवढेच सत्य. आणि अधिकार ही मानवी संकल्पना आहे असे मला वाटते. कारण सत्य धर्म पहिला, तर या यच्चयावत विश्वात कोणाचाही अगदी तृणपात्यावरही अधिकार नाही हे शास्त्रवचन आहे. तेव्हा हे युद्ध धर्म किंवा सत्यासाठी नसून अधिकारासाठी आहे. आणि राज्यावर अगदीच राजनीतीशास्त्राने पाहिले तर कौरवांचा अधिकार आहे की पांडवांचा हे सुद्धा सांगता येणं निश्चित आहे. कारण हे ज्ञानवंता, हे तू सुद्धा जाणतोसच की जो ज्येष्ठ त्याला राज्याधिकार मिळायला हवा. त्या अर्थानं पाहिलं तर युधिष्ठिराचा जन्म आधी झाला म्हणून त्याचा या राज्यावर अधिकार आहे. परंतु धर्म सूक्ष्म आहे. आधी संकल्प होतो, मग सिद्धी. संकल्प आणि सिद्धीत केवढंही अंतर असले तरी संकल्प आधी होणे ही खरी निर्णायक स्थिती असे पूर्वाचार्य म्हणतात. जन्म केव्हा झाला अथवा गर्भधारणा केव्हा झाली यावर ज्येष्ठत्व मोजायचे ठरवले तर या प्राप्त प्रश्नात गंभीर समस्या निर्माण होते. गांधारीची गर्भधारणा कुंती आधी झाली होती हे तर सर्व जाणतात, म्हणजे संकल्प आधी झाला होता, पण कौरवांचा जन्म पांडवांनंतर झाला. या दृष्टीनं पाहायला गेलं तर जन्म उशिरा होऊनही कौरव ज्येष्ठ ठरतात. आणि नीतिशास्त्रातली दुसरी समस्या अशी की केवळ ज्येष्ठ व कनिष्ठ या भेदावर अवलंबून राहून अधिकार फक्त ज्येष्ठांच्या हाती द्यावा हे कसे ठरवणार. भीष्म ज्येष्ठ पुत्र असूनही त्यांना राज्याधिकार मिळाला नाही हे तर खरे आहे ना. आणि बलराम ज्येष्ठ असतानाही द्वारकाधीश तू आहेस हे सुद्धा तेवढेच सत्य ना. माझ्या मते ज्येष्ठ आणि कनिष्ठ हा भेद या प्रसंगी लावता येता कामा नये. कारण योग्य कोण आणि अयोग्य कोण एवढाच माझ्या मते खरा प्रश्न असला पाहिजे. आता हा प्रश्न कोणामागे किती समर्थक आहे या न्यायानं सोडवायला गेल्यास उभय पक्षांमधील समान बलाबल असल्यानं निश्चित निर्णय अशक्य आहे. समजा एखाद्या पक्षामागे कमी बल असले म्हणून तो पक्ष अयोग्य आहे असेही काही केलं म्हणता आले नसते. कारण संख्येच्या बलावर जर योग्य अयोग्य निर्णय होऊ लागला तर खंडीभर अज्ञ लोक मूठभर सुज्ञ लोकांस सहज पराजित करू शकतील. आणि मग योग्य अयोग्यतेच्या व्याख्याच बदलून जातील. म्हणजेच कौरव योग्य आहेत की पांडव याचा निर्णय शास्त्रांच्या अर्थानं लागणं शक्य नाही. नेमका कोण योग्य आहे हे काही केल्या आपल्याला ठरवता येत नाही. तेव्हा ह्या 2 पक्षांमध्ये युद्ध होणे आणि या युद्धात कोणाचा तरी पराजय होणे अपरिहार्य आहे. बहुसंख्य प्रश्न ज्ञानाच्या आणि प्रतिभेच्या बलाने सुटत नसून बाहुबलानेच सुटू शकतात हेही कटू सत्य आहे. आणि एवढे करूनही जो जिंकतो त्याचीच बाजू सत्याची होते असे काही केल्या निश्चयानं म्हणता येत नाही. कारण आजवरच्या सर्व जेत्यांची बाजू सत्याची होती असे काही म्हणता येत नाही, आणि जे हरले ते पातकी होते असेही विधान करता येत नाही. हे परमात्म्या, तू स्वतः ही जरासंधा करवी 26 वेळा पराजित झाला असला तरी तुला कोणी असत्य म्हटल्याचे माझ्या ऐकिवात नाही. त्यामुळे जय कोणाचा व्हावा असे तुझे मला विचारलेस हा खरेच अवघड प्रश्न आहे. आणि या प्रश्नाचे उत्तर शास्त्रार्थाने देणेही अशक्य आहे हे उघडच आहे. मग आता उरते द्रोण नामक व्यक्ती आणि तिच्या भावना. या व्यक्तीचे व्यक्तिगत जीवन आणि परिस्थितीने निर्माण केलेल्या वंचना. शास्त्र कितीही ज्ञात असले तरी व्यक्ती नेहमीच आपल्या अनुभवांनी आलेल्या समजुतीनुसार वर्तन करते आणि त्याचे शास्त्रार्थाने त्याचे समर्थन करत असते. तेव्हा सत्य काय आहे यापेक्षा मला काय वाटते तेवढेच खरे तर महत्वाचे आहे. माझ्यावर माझ्या परिस्थितीची काय बंधने आहेत तीही महत्वाची आहे. मी उभय पक्षांचा गुरु आहे ही आता माझ्या दृष्टीने दुय्यम गोष्ट आहे. पांडवांनी माझा दृढ शत्रू जो द्रुपद त्याच्या कन्येशी विवाह केला आणि माझ्या शत्रूशी सख्य केले याचे मला नेहमीच वाईट वाटत आले आहे. द्रुपदाने माझ्या नाशासाठी घोर यज्ञ केला आणि त्यातूनच धृष्टद्युम्न आणि द्रौपदीचा जन्म झाला हे घोर सत्य ज्ञात असूनही त्यांनी द्रौपदीशी जाणीवपूर्वक विवाह केला आणि धृष्टद्युम्नास आपल्या पक्षाकडे ओढून घेतले हेही सत्य आहे. धृष्टद्युम्न माझा शिष्य
मी तो माझ्या वधाकरता जन्मास आला हे ज्ञात असतानाही त्याला सर्व ज्ञान देऊन पुत्रासमान केले. तोही शिष्य आज पांडवांच्या बाजूने उभा आहे हे सुद्धा सत्य. ज्या पक्षाला माझ्या वधासाठी आतुर व्यक्ती आहेत त्यांच्या पक्षास काही झाले तरी माझ्यासारखा कठोर निश्चयी मनुष्य जाणार नाही हे अटळ सत्य आहे. कारण मानवी विकारांनी भरलेल्या जगात सत्य काय आहे यापेक्षा सत्य काय वाटते हे महत्वाचे असते. हे खरोखर दुर्दैव होय. आणि मी आधी ब्राह्मण असल्याने स्वतः युद्ध न करिता द्रुपदाची खोडी शिष्यांकरवे मोडली होती. आता मात्र मी स्वतः क्षात्र धर्माचा अंगीकार करून द्रुपदाची आणि धृष्टद्युम्नाची खोडी जिरवायचे ठरविले आहे. एवढे प्रदीर्घ भाषण करून शांत झालेल्या द्रोणाचार्यांनी भूमीवर बसकण मारली आणि ते नेत्र मिटून आत्मचिंतनात मग्न होऊन गेले. श्रीकृष्णानेही द्रोणाचार्यांच्या बाजूस बसून त्यांचे प्रदीर्घ अवलोकन केले आणि म्हणाला, हे ज्ञानश्रेष्ठा, हे महागुरु, तुमच्या भावना मला समजल्या. यावर द्रोणाचार्यांनी नेत्र उघडून श्रीकृष्णाकडे पाहिले आणि म्लान हास्य करण्याचा यत्न केला. हे ज्ञानवंता, तुमच्या प्रश्नांचे बरेचसे उत्तर तुम्हीच दिले आहे. हे खरं आहे की धर्म सूक्ष्म आहे असे सारेच म्हणतात, परंतु अधिक सूक्ष्मात गेलो आपण तर धर्म नावाची कोणतीच गोष्ट या मानवी जगात अस्तित्वात नाही हे तुमच्या लक्षात येईल. अंधार आणि प्रकाश यात आपण जसा भेद करतो तसा भेद धर्म आणि अधर्मात करता येत नाही आणि तीच मानवाची मोठी शोकांतिका आहे. सनातन सत्य आणि धर्म अविचल आहे, परंतु मानवाचा धर्म मात्र परिवर्तनीय आहे. श्वेतकेतूच्या पूर्वी पुरुष आपल्या कन्यांशीही संबंध ठेवीत असत असा इतिहास सांगतो आणि त्या काळी अशा संबंधास कोणी अधर्म मानित नव्हते. फार काय, यमाच्या कालापूर्वी भगिनी गमन कोणी अधर्म मानत नव्हते, परंतु भगिनी गमन यमाने निषिद्ध ठरविले. तेव्हा मानवी धर्म परिवर्तनीय आहे हे निश्चितपणे दिसून येते. आणि जेही काही परिवर्तनीय आहे ते नित्य असू शकत नाही आणि जे काही अनित्य आहे त्याला धर्म म्हणता येणार नाही. म्हणजेच मनुष्याच्या जगतात ज्याला शाश्वत अर्थाने धर्म म्हणतात तसा धर्म नसतोच. खरे तर मनुष्यास धर्म जेव्हा कळतो तेव्हा तो संघर्ष करू शकणार नाही. कारण ज्यावर आपली सत्ता असू शकत नाही त्यावर सत्ता मिळवण्याचा यत्न करणे किंवा सत्ता आहे असे समजणे हे मूर्खपणाचेच लक्षण नाही काय? किंवा हे ब्रह्मर्षी, हे युद्ध हे सत्यार्थ नाही. युद्ध हे विकारार्थ आहे आणि मानवी विकारांना अंत नाही. मानवी आकांक्षांना अंत नाही. कितीही प्राप्ती झाली तरी अधिकाची प्राप्ती करण्यासाठी सारेच मानव आपले यत्न करीत असतात. केवळ आजवर मी पांडवांची बाजू घेतली की नाही याला काही महत्व नाही. कारण खरे तर मी बाजू घेतली म्हणून पांडवांची बाजू सत्याची ठरत नाही. तसेच मी आज कौरवांची बाजू घेतली आहे म्हणून त्यांचीही बाजू सत्याची ठरत नाही. खरं तर कोणाचीच बाजू सत्याची नाही आणि कोणाचीच बाजू असत्याची नाही. आणि असे असूनही तुम्ही आणि मी मानव असल्याने मानवी विकारांचे सारेच बळी पडत आहेत हेही तेवढेच सत्य. परंतु माझ्या मनात मात्र कोणाचेही काहीही सत्य नाही. कारण हे सारे मानवी जीवन हा एक मोठा व्यमिश्र खेळ आहे हे मला पटलेलं आहे. पांडवांनी अधर्मवर्तन करूनही स्वतःला धर्मज्ञ म्हणावे त्यातील विरोधाभास अनुभवण्यासाठी मी त्यांच्याबरोबर होतोच. त्याचप्रमाणे दुर्योधन अधर्मी आहे असे सारे जग म्हणते तेव्हा त्याचे अधर्मत्व काय आहे ते तरी कळावे यासाठी मी त्याच्याबरोबर आहे. कारण धर्म म्हणजे नेमके काय यासंबंधी माझ्याच मनात आता संभ्रम निर्माण झालाय. हे कारण हे ब्रह्मर्षी, धर्म मी निर्माण केला असे जेव्हा तू म्हणतोस तेव्हा धर्म म्हणजे मला नेमके काय अभिप्रेत होते हे मी आता सांगणे क्रमप्राप्त आहे. धर्म खरे तर खूप साधा आणि सरळ आहे. त्याची तत्वेही तेवढीच साधी आणि सोपी आहेत. सत्याने वागा असे मी सांगितले, पण मानवी सत्य हे मानवी विकारांनी व्यापलेले सत्य असते. त्यामुळे साधे सरळ सत्य दूर राहते आणि मानवी सत्य हे केवढे विरोधाभासाने भरलेले आहे हे तुम्हीच मला आत्ता स्पष्ट केलेत. तेव्हा धर्माची अन्य तत्वे स्पष्ट करण्यात तरी काय अर्थ आहे?
तेव्हा मला अभिप्रेत असलेला धर्म आणि आचरणात असलेला धर्म यात जरी महद अंतर असेल तरी ज्या यच्चयाव सृष्टीसाठी मी धर्म निर्माण केला त्या धर्मात काही दोष तर नाही ना, असे कोणासही वाटणे स्वाभाविक आहे. पण हे ब्रह्मर्षी, यच्च यावत विश्व मी निर्माण केलेल्या धर्मानं चालते. दृश्य आणि अदृश्य अशी सृष्टीही माझ्या तत्वांनी चालते. प्रकाश आणि अंधार हे स्पष्ट वास्तव सारी सृष्टी रोज अनुभवते, कारण ते सत्य आहे. जन्म आणि मृत्यू हे वास्तव यच्च यावत सृष्टी रोज अनुभवते, कारण दोन्हीही सत्य आहे आणि नाही यातील फरकही सारीच सृष्टी नित्य अनुभव करते, कारण तेही शाश्वत सत्य आहे. आणि जे आहे ते आहे असे मानून चालणारी सृष्टी जे नाही ते नाही हेही गृहीत धरते. पण मनुष्याची गोष्टच वेगळी. तो जे आहे ते आहे हे मान्य करूनही जे नाही ते आहे कसे बनवायचे यासाठी जीवापाड कर्म करीत असतो, आणि नाही ते आहे बनवण्यासाठी अनंत यातना सहन करीत असतो. त्यासाठी शत्रू बनवित असतो, त्यासाठी मित्र बनवित असतो. धर्म फार साधा आणि सरळ आहे, पण त्यासाठी तेवढेच सरळ मन हवे, आणि मन ही केवढी व्यमिश्र गोष्ट बनली आहे. मनुष्यास, अन्य प्राण्यास अप्राप्य जे मन ते आहे, आणि मनाने मनुष्य आकाशात भराऱ्या घेत असतो. भाग 7 समाप्त होत आहे.